वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे प्रार्थनेनिमित्त दर गुरुवारला आपण येथे सत्संगाचा लाभ घेत आहोत. हे आपले भाग्य आहे व आदरणीय हरिभक्तपरायण श्री खोडे महाराज यांचे प्रेरणेने आपल्याला हा आनंद मिळत आहे. येथे उपस्थित असलेले आदरणीय श्री खोडे महाराज, भजनी मंडळातील आदरणीय सदस्यगण व प्रार्थनेकरिता उपस्थित असलेले सत्संगप्रेमी बंधू आणि भगिनी, जीवन जगत असताना आपण पाहतो ईश्वराने किती छान व्यवस्था करून ठेवली आहे. आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणारी झाडे, तहान भागविण्यासाठी नद्या आणि तलाव, सुंदरतेचे रंगीत रूपांची फुले, जीवनात चव आणणारी फळे, प्रकाशित करणारा सूर्य, शीतलता देणारा चंद्र, जीवनात प्रसन्नता भरणारे विविध रंग, पशु आणि पक्षी, हेच सर्व निसर्गाने आपणास विनामूल्य सेवा देऊन या पृथ्वीवर परमेश्वराने मानव निर्मिती केली आहे व आपल्याला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य दिले. तेव्हा या जीवनरूपी भवसागरात तरण्यासाठी जीवन कसे जगावे हे पूर्णतः आपल्या हातात आहे. जीवन जगत असताना आपण जी काही बरे वाईट कर्म करतो त्याची नोंद मात्र परमेश्वर घेत असतो. त्याचे मानवासोबतचे नेटवर्क कधीच बंद पडत नाही. आपले मोबाईलचे नेटवर्क बंद पडू शकेल परंतु त्याचे नाही. म्हणतात ना, देवाच्या कोर्टात वकालत नाही होत आणि एकदा जर शिक्षा झाली तर जमानत नाही होत. तेव्हा जगी जीवनाचे सार घ्यावी जाणून तत्पर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ईश्वराने या पृथ्वीची रचना स्वर्गाहूनही सुंदर करून ठेवली आहे. तेव्हा आता या स्वर्गाला कसे सजवायचे हे आपण ठरवायचे आहे. जीवनामध्ये कोणतेही कार्य करीत असताना प्रामाणिकता, नीतिमत्ता, सदाचार, कुणालाही न दुखवता जगणे व आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहणे हे महत्त्वाचे आहे. जीवन सुंदर घडवण्यासाठी आपल्याला चांगल्या विचाराची गरज आहे आणि ते विचार सत्संगातूनच आपल्याला मिळतात. मनुष्याजवळ त्याची आयुष्याची कमाई म्हणजे त्याचे चांगले विचार. एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो आणि आनंदी जीवन जगण्याचे कला शिकवितो. धन आणि बळ कोणत्याही वेळी वाईट मार्गावर नेऊ शकतात, पण चांगले विचार हे नेहमी उत्तम कार्य करण्यासाठी प्रेरित करतात. माणूस किती जगतो हे महत्त्वाचे नसून तो कसा जगतो हे महत्त्वाचे आहे. तेव्हा बंधूंनो, आपल्याला नाही संत बनता आले तरी चालेल, परंतु कमीत कमी माणूस बनण्याचा प्रयत्न करा. आपण किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, आपल्यापासून किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. जगात केवळ एकच धर्म, तो म्हणजे मानवता, आणि दोनच जाती, ती म्हणजे स्त्री व पुरुष. जरी बोलीभाषा वेगळी असेल परंतु प्रेमाची भाषा एकच असते. माणसाच्या मनातून माणुसकी हरवत चालली आहे. ईश्वराची अनमोल रचना असलेला मानव आज नको त्या मार्गाला लागून जन्म वाया घालवत आहे. तेव्हा सत्संगाला, सद्विचाराला महत्त्व द्या. जीवन असे जगावे की आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण रडत होतो आणि लोक हसत होती, आणि जेव्हा आपण हे जग सोडू तेव्हा आपण हसू आणि लोक रडतील. तेव्हाच्या जीवनाचे सार्थक झाले असे समजावे. जीवन हे चांगल्या विचारातूनच घडते. तेव्हा सुविचाराला आणि सत्संगाला व संगतीला फार महत्त्व आहे. तेव्हा माझे हे विचार आपण ऐकले त्याबद्दल फार फार धन्यवाद.